नुकतंच त्यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मनुस्मृतीचा उल्लेख किंवा समावेश न व्हावा यासाठी त्यांचं हे मनुस्मृती दहन आंदोलन आपण पाहतोय। हे थेट दृश्य आपण पाहतोय महाडमधून। जितेंद्र आव्हाडांसोबत त्यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि महाडमधून जितेंद्र आव्हाडांचे हे मनुस्मृती दहनाचं आंदोलन महाडमधल्या चौदार तळ्याच्या इथे हे आंदोलन सुरू आहे। काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या भावना सुद्धा व्यक्त केल्या। आणि यावेळी समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते। जितेंद्र आव्हाडांचं मनुस्मृती दहनाचं हे आंदोलन तर हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सारे भाई भाई अशा आशयाच्या घोषणा त्यांच्याकडून केल्या जात आहेत। आणि यावेळी ही थेट दृश्य आपण पाहतोय महाडमधून जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली हे त्यांचं मनुस्मृती दहन आंदोलन। मगाशी जेव्हा ते बोलत होते तेव्हा बाबासाहेबांचा फोटो फोडण्यावरून त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आणि यावरून सुद्धा काही जण राजकारण करत आहेत अशी टीका सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना केली। आणि मनुस्मृतीचा जाहीर निषेध अशा आशयाची घोषणाबाजी सध्या ते करताना दिसत आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय महाडमधून जितेंद्र आव्हाडांचं मनुस्मृती दहनाचं आंदोलन। नवीन शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यामध्ये मनुस्मृतीचा उल्लेख न व्हावा किंवा समावेश नसावा यासाठी जितेंद्र आव्हाड सुद्धा चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आणि यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे। तर जितेंद्र आव्हाडांचं हे मनुस्मृती दहन आंदोलन त्यांचं नियोजित आंदोलन होतं। महाडमधून आपण तिथे दृश्य पाहतोय महाडच्या चौदार तळ्याच्या इथे हे सध्या त्यांचं आंदोलन सुरू आहे। काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला आणि त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। मनुस्मृतीमध्ये मनुस्मृतीमधले 2 श्लोक अभ्यासक्रमामध्ये आलेले आहेत, मात्र पूर्ण मनुस्मृती यायला वेळ लागणार नाही असं वक्तव्य यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। आणि काही निवडक लोक महाराष्ट्राला बदनाम करतायत, एकीकडे संविधान बदलण्याची सुद्धा भाषा सुरू आहे असं वक्तव्य सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी मगाशीच बोलताना केलं। एकीकडे जातीभेद सुद्धा पसरवला जातोय आणि मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात 2 श्लोक आले आणि संपूर्ण मनुस्मृती यायला वेळ लागणार नाही, काही निवडक लोक महाराष्ट्राला बदनाम करतायत असं वक्तव्य सुद्धा यावेळी बोलताना काही वेळापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। दुसरीकडे संविधान बदलण्याची सुद्धा भाषा सुरू आहे, जातीभेद पसरवला जातोय अशी टीका सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी केली। सध्या आपण ही दृश्य थेट पाहतोय महाडमधून आणि जितेंद्र आव्हाड यांचं मनुस्मृती दहन आंदोलन सुरू आहे। त्यांच्यासोबत अनेक समर्थक सुद्धा आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जोरदार घोषणाबाजी होतीये। Con